असं आहे की ही कुणबीपत्र जे प्रमाणपत्र देण्यात आले ते अगोदरच शोधून ठेवलेली होती की काय हे पण पाहावं. आता 2 सप्टेंबरला जो GR निघाला नंतर त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे ते पाहावं लागेल. आणि शेवटी जी प्रमाणपत्र दिली गेली आहे योग्य आहेत की नाही ते सुद्धा पाहण्याचा आग्रह आम्ही कालच धरलेला आहे. आम्ही त्या चेक करू. आणि कालच मसुरे आणि ओबीसी समितीचे आपल्या बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की जर अशा रीतीने जर चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक असलेली अशा प्रकारचे जर काही दस्तावेज सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील अशा आम्ही कारवाई करू. ठीक आहे ना. आता आम्ही कारवाई सुद्धा करू आणि कोर्टात सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईलच किंवा लवकरात लवकराची सुनावणी व्हायला पाहिजे कारण द्यायला सुद्धा सुरुवात केली. पण तुम्ही पण मंत्री आहात आणि तुमच्याच पक्षाच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री सगळ्यांनी दिले ना. तर माझ्या पक्षाच्या ज्या 10 विषय जाऊन द्या. अनेक सगळ्याच मंत्र्यांना ती ऑर्डर ना. त्या पिंपळकर काय आहेत पापळकर त्यांनी कोणी काय नाव विसरलो ना. ते अजितदादांनी असं केलं अजितदादांनी केलं त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. स्टेटमेंट हे जनरल आहे. जे कोणी काय करतील आणि जे घाईघाईने करतील त्या बाबतीत चौकशी आम्ही करू. पूर्वी काही लोकांनी अप्लाय केलेलं होतं म्हणजे त्याच्यापैकी काही सर्टिफिकेट 8,000 सर्टिफिकेट देण्यात आली आणि साधारणतः 2 का 2.5 लाख लोकांनी यापूर्वी अप्लाय केलेलं होतं. हे जर 8 सर्टिफिकेट त्यापैकी असतील तर तुमचं काही त्यावर आक्षेप नाही. असं आहे की आम्हीच केलं. जर ती बरोबर योग्य चेक करून तपासणी करून दिली असेल तर काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही. जे कोणी खरोखर कुणबी आहेत त्यांना पत्र देण्याचा विरोध परंतु खोटं काहीतरी लिहून खोटी सर्टिफिकेट घेऊन खोटी माहिती देऊन आणि चुकीच्या मार्गाने जर काय दिली गेली असतील तर हरकत आहे. माझा कुणबींना विरोध नाही. मराठा समाजाला विरोध नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे. माझा अजिबात विरोध नाही त्यांना. ओबीसी अभ्यासकांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांचं समकीय उपसमितीने अजून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या GR वरती की आता काय अभ्यास सुरू आहे उपसमितीचा आणि मंत्र्यांचं या संदर्भात कोणतेही त्यांच्याकडनं ठोस पाऊल भूमिका घेतली जात नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं. कोण काय म्हणणार प्रश्नाने समजलं. ओबीसी अभ्यासक त्यांचं असं म्हणणं आहे की उपसमितीने अजून नवीन GR वरती कोणतीही ठोस भूमिका घेतली. म्हणून मी म्हटलं आहे की नवीन GR प्रमाणे कारवाई झाली आहे की जुनीच रखडलेली चेक केलेली त्याच्यावर कार्यवाही झालेली आहे. सगळं आम्ही चेक करू ना. सगळं चेक करायचं आहे आम्हाला. आता आग्रह करणार एक शिंदे समिती जर शोधून काढण्यासाठी जर केली असेल तर खोट आहेत काही शोधण्यासाठी सुद्धा एक समिती जर नेमली तर काही बिघडत नाही. त्याचा आग्रह आम्ही धरू. कालच तुम्ही या संदर्भात पुढे केलेली आहे तर पुढे काय होताना काही समिती कालच झालाय तर येऊन मी आपलं तुमच्या त्या बातम्या ऐकत होतो. आता कालच झालं ना त्याच्यावर काय करायचं सगळं. तुम्ही शासनाला काही निश्चित कालावधी समितीच आहे ना. असं काय करता तुम्ही. समिती आहे आणि त्या समिती ती समिती शासनाची समिती आहे. आता पुढे काय करायचं. काल सूचना मांडली सगळ्यांना ती पटलेली आहे. तर बघ पुढे काय. असा वेगळा प्रश्न आहे. एकतर धनंजय मुंडे यांचं वक्तव्य गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड गाजतंय. एका सभेमध्ये ते असं म्हणाले की बंजारा समाज हा एकच आहे. एकीकडे बंजारा समाज हा मागणी की त्यांना ST मधून आरक्षण दिलं पाहिजे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं वक्तव्य कुठेतरी हा लढा तिन्ही समाजांचा जो चालू आहे त्याच्यात ते अर्थ नाही आहे का. नाही. एक तर काय की मला एक माझी माहिती आहे वंजारी आणि
बंजारा याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे असं माझं मत आहे. आणि ते खरोखर त्यांच्या ज्या रीती, त्यांचे जे चांदीचे दागिने घालणं किंवा इतर सगळ्या गोष्टी फार फरक आहे त्याच्यामध्ये, हे मला मान्य आहे किंवा मी त्याप्रमाणे जे आम्ही समजत आलेलो आहोत. आता त्यांच्या ज्या मागण्या होत्या तर काय म्हणतात ते आता कालच आम्ही त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते बघतो काय करायचं ते. पण माझं मत आहे की एक चुकीचा निर्णय घेतला की मग पुढे अनेक चुकीच्याच मार्गाने जाण्याची पाळी आली, असं माझं एका वाटतं. एक प्रकार मुंबईमध्ये आहे, शिवाजी पार्क परिसरातला मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा आहे तर काही अज्ञातांनी रंग टाकल्यामुळे एक नवीन वादंग तयार झाल्याचं बघायला मिळतं आणि आता त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुद्धा केलं जातं. नाही, मी जे आहे ते निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या त्यांच्या पुतळ्यावर अशा प्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे हा निव्वळ मूर्खपणा. माझं म्हणणंच आहे की CCTV आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहेत, त्यातून पोलिसांनी शोधून पाहिजे मूर्खपणा कोणी केलेला आहे त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. सर, दुसरीकडे आपल्याला उच्च न्यायालयाने बेनामी मालमत्तेप्रकरणी एकीकडे दिलासा दिला होता, मात्र दुसरीकडे विशेष न्यायालयाने त्यावरती टिप्पणी करत तांत्रिक मुद्द्यांवरती अजूनही असल्याचं म्हटलेलं आहे. कसं पाहताय? असं आहे की या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेले आहेत, चीफ जस्टिसच्या बेंचने निर्णय दिलेले आहेत. मी काही वकील नाही, परंतु मी माहिती घेतली आणि त्या निर्णयाने जे आहे कोर्टाने देशात अनेक केसेसच्या बाबतीमध्ये हायकोर्टाने निर्णय घेतले, तसा तो निर्णय आमच्या बाबतीत सुद्धा घेतला आणि आमच्या थोडक्यात म्हणजे थांबवल्या होत्या. आता त्या कोर्टाने जे कोर्टाने त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, आम्हाला याच्यामध्ये जे परत ऐकायचे वकील जे आहेत ते त्याप्रमाणे काय करतात त्याचे. देवेंद्र फडणवीस काल विश्वास व्यक्त केलेला आहे मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच सोबतच ठाकरेंचा आम्ही बाजवला पतपेढीच्या असं आहे ना की मी महायुतीचं एक घटक असलेल्या पक्षाचा मंत्री आहे महायुतीचा, आणि माझं हे की मुंबई महायुतीचा निश्चितपणे महापौर बसेल. सर, हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से प्रमाण पत्र आज डिस्ट्रीब्यूट हो रहे हैं कुर्बी के, ऐसे में कैसे देखिए, एक जो इसके में कल भी मैंने कहा था कि एक सूचना डिविजनल कमिश्नर ने जिस तारीख लोगों को दी, पालक मंत्रियों को, ये पालक मंत्री जो है आज जो है मुक्ति संग्राम दिन है, जो निजाम शाही से जो है जो मराठवाड़ा और सारा जो वहाँ का जो विभाग मुक्त हुआ आज के 48 तो दिन मनाया जाता है, तो प्रोग्राम देता है, तो उस प्रोग्राम में जो है कुछ जो कुंभी सर्टिफिकेट तो देना चाहिए. अब हम उसको देखना चाहेंगे क्या पहले से ही तैयार थे वो दिए गए हैं, या जो 2 सितंबर को इसी महीने के जो JR निकला उसके तहत जल्दबाजी में कुछ किया है. हम उसको जो है वो चेक, अगर वो गलत है तो उसको पर. सर, आपने भी मराठी में कहा था कि मराठा जो कोई है जिनके पास प्रमाण, उसका आपका विरोध नहीं है, लेकिन जो डॉक्यूमेंट करके आते हैं या किस तरीके से. देखिए, मेरा मराठा इनको अलग है 10%. मराठा समाज को रिजर्वेशन आरक्षण 10
अलग से दिया हुआ है, मेरा उनको बिल्कुल विरोध नहीं है। जिनके कागजात में कुनबी लिखा हुआ है वैसे उनको कुनबी सर्टिफिकेट दिए जाने को और उनको ओबीसी में लेने के लिए मेरा विरोध नहीं है। मगर जो मराठा है सिर्फ और उनको जो गलत रास्ते से अगर कुनबी सर्टिफिकेट देकर ओबीसी में आना चाहते हैं या लाना चाहते हैं तो हमारा ध्यान मीनाताई के पुतले पर फेंकी गई, उसको लेकर काफी माहौल बना हुआ है, वहाँ पर प्रदर्शन भी हो रहा है। नहीं, बिल्कुल ये गलत बात है। मैं उसके प्रति जो प्रदर्शित करता हूँ, निषेध करता हूँ कि नहीं होना चाहिए। और जगह जगह पर आज मुंबई शहर में जो है CCTV लगाए हुए हैं, तो निश्चित रूप से वहाँ भी CCTV को पुलिस को चाहिए जल्द से जल्द जो है उसके द्वारा जो है ये कर निकाले। घृणास्पद कृत्य जो है किसने किया, जिसने भी किया हो उसको कड़ी सजा मिलनी चाहिए। दादांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे, पक्षात जर कोणी येत असेल तर त्यांना घ्या, कोणालाही तिकीट देण्यासाठी आपल्याला दिल्लीला जाऊन परवानगी घ्यायची गरज नाही, म्हणजे असं म्हणत पुढे त्यांनी घटक पक्षाला टोला लगावण्याचं बोललं जातं। हा टोला बोला काही नाही आहे, प्रत्येक पक्ष स्वतंत्र, शिंदे शिवसेना स्वतंत्र आहे, BJP स्वतंत्र आहे आणि अजितदाचा जो आता NCP जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र आहे। प्रत्येक पक्ष जे आहेत आपले आपले उमेदवार ठरवतात। अर्थात काही वेळा ते आपसात चर्चा करतात की हा ते तुम्ही लढताय का मी लढतो की हा लढतो एवढंच आहे, पण उमेदवारी कोणाला द्यायची तो त्या त्या पक्षाचा निर्णय असतो। त्याप्रमाणे आता BJPचा आहे, त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे खऱ्या अर्थानं, त्यामुळे त्यांचं जे आहे तिथे ते काय पार्लमेंटरी बोर्ड वगैरे 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 दिल्लीत असणार, त्यांच्याकडे जावं लागतं किंवा तिकडे कोणी जर विनंती केली किंवा तक्रार केली तर त्याची सुनवाई। आमचे सगळे अधिकारी इथेच आहेत, अध्यक्ष इथे आहेत, प्रांताध्यक्ष कार्याध्यक्ष इथेच आहेत, मुंबईतच आहेत, तर आम्हाला कुठे जावं लागत नाही याचा अर्थ आहे। मोदीजींचा आज 75वा वाढदिवस आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे की आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे आणि या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा आपण त्यांना जेव्हा काम करताना तो त्यावेळेला ते अगदी सगळे त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी अशा रीतीनं ते तत्परतेनं प्रत्येक गोष्टीमध्ये ते तोंड देत असतात, काम करत असतात। आणि एक आहे की ही सामान्य गोष्ट नाही आहे की एकदम त्यांना काय पार्श्वभूमी कुणाच्या बापजाद्यांची नाही आहे, अशा रीतीनं तिथून एक काम करत यायचं आणि देशाचा प्रधानमंत्री व्हायचा आणि ते पण ही लहान आहे आणि ज्या पद्धतीनं ते देशाला पुढे नेत आहेत, आंतरराष्ट्रीय प्रश्न हाताळत आहेत मोठ्या खुबीनं, त्याबद्दल खरोखरच त्यांचं कौतुक करावं। एवढं थोडं मी त्यांना मोठं आयुष्य मिळवू आणि चांगल्या देशासाठी त्यांच्या हातून होऊ अशी परमेश्वराने यालाच पण अनुसरून असं पण क्या बोले आहे हिंदी की में? मोदी का जन्मदिन है, क्या विश देना चाहते आज हमारे मंत्री मोदी साहब का जो है 75वीं जो है बहुत खुशी की बात है और कहते हैं कि जिस ढंग से वो काम करते हैं रात दिन और अच्छे बुरे जो भी कुछ कहा जाता है या संकट आते हैं मुंहतोड़ वो जवाब दें। एक बिल्कुल छोटे फैमिली से आकर, छोटे समाज से आकर देश का प्रधानमंत्री बनना कोई छोटी बात है ही नहीं, 3 बार बनना। और आज देख रहे हैं वो
अंतर्राष्ट्रीय इशू हो, सवाल हो, देश स्तरीय ठीक ढंग से उसको सामना कर रहे हैं। और साथ जो है देश में जो है अलग अलग काम उन्होंने जो है जनता को दिया है। सीधी बात है, स्वच्छ भारत हमको आपको छोटी बात लगती है, लाखों लोगों की जीवनी जो है, आयुष्य जो है वो ठीक रहे, बीमारी ना पैदा हो, इसके लिए बहुत इंडस्ट्री लाने के लिए, आने के लिए जिस ढंग से वो काम कर रहे हैं, फिर सारे देश में जो है अलग अलग जो डेवलपमेंट्स इंफ्रास्ट्रक्चर बन रहा है, फिर वो बंदरगाह हो या हवाई जहाज की जो सुविधा होनी चाहिए वो, या रास्ते हो, अलग अलग जो है ये आप देख रहे हैं कि ये जो है फूड सिक्योरिटी एक्ट के मुताबिक आज तक अभी भी जो है करीबन मुफ्त ही अनाज दिया जा रहा है। और कोरोना में काल में भी उन्होंने ज़्यादा अनाज सबको दिया। तो ये सारे, और जब बाकी तो है जो पहलगाम हो या उसकी पहले की सारी घटनाओं को जिस ढंग से उन्होंने मुंहतोड़ जवाब दिया है, इसको लोग उनको सलाम करना चाहिए। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ उनको बड़ी लंबी उम्र दे। थैंक यू सर। रिटायरमेंटचा प्रश्न विचारायचा असेल त्याला मी पण विचारणार. आता हिंदी त्याने तुम्हाला काय विचारायचं आहे? असं जर झालं तर तुम्हीच प्रश्न विचारणार, तुम्हीच होईल ना शूट करणार, तर काय तर हे बेकार होतील सगळे. हो आम्ही बेकार होणार. गॉबलेस. उलट पण होऊ शकते यांच्या हाताने मोबाईल कसे आम्ही घरी अरे वो बनाओ, यू आर करेक्ट, बिल्कुल सही बात है कि वो अगर कैमरा हैंडल करे दोन्ही बाजू आहेत. दोन्ही बाजू. जास्त ठीक आम्हाला है, ठीक है, अच्छी बात है. और कुछ नाही काही नाही, ते फक्त थोडेसे कटेज शॉर्ट्स घेत घेत आहेत. आहेत. पहला